नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरीसारखी दुर्दैवी घटना घडली आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सत्कार सोहळ्यावेळी स्टेडियम परिसरामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 30 जण जखमी. सत्कार कार्यक्रम 10 मिनिटात आटोपला. आरसीबीच्या विजय मिरवणुकीवेळी बंगळुरूमध्ये दुर्घटना. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी. चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओ समोर. आधीच खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये जाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जखमींचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न. उपस्थितांनीच CPR देऊन काहींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. चिन्नास्वामी स्टेडियममध्येही आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी. स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी दरम्यान एका गाडीचं देखील मोठं नुकसान. 40,000ची क्षमता असलेल्या स्टेडियमवरील सत्कार सोहळ्यासाठी लाखो चाहते आल्यानं चेंगराचेंगरीची दुर्घटना. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेशासाठी आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी. गेटमधून आत शिरण्याचा चाहत्यांचा प्रयत्न. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना. चेंगराचेंगरीनंतर घरी परतणाऱ्या चाहत्यांची मेट्रो स्थानकावर देखील मोठी गर्दी. बंगळुरूमधील तुडुंब भरलेल्या मेट्रो स्थानकाचा आणि मेट्रोचा व्हिडिओ समोर. चेंगराचेंगरीनं नंतर तरुण तरुणींची घराकडे परतण्याची घाई. आरसीबीचे फॅन झाडांवर, स्टेडियमच्या भिंतींवर आणि बसवर देखील चढले. बंगळुरूमध्ये आरसीबीच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी. चेंगराचेंगरीमध्ये 14 वर्षीय दिव्यांशीचा देखील मृत्यू. 9वीत शिकणारी दिव्यांशा आईवडिलांसोबत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी आली होती.